जे झालं ते चांगलं झालं आणि जे होत आहे तेही चांगलंच होत आहे. जे होईल तेही चांगलंच असेल. तुझं काय गेले म्हणून तू रडत आहेस. तू काय घेऊन आला होतास जे गमावून बसलास. तू काय निर्माण केले होते जे नष्ट झाले. तू जे काही घेतले ते येथूनच घेतले आणि जे काही दिले ते येथूनच दिले. जे आज तुझे आहे ते कधी काळी दुसऱ्याचे होते, उद्या इतर कोणाचे असेल, कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आता 2023ची म्हणजेच या वर्षातील शेवटची एकादशी, मोक्षदा एकादशी, जी एकादशी फार महत्त्वाची असते. तर ही एकादशी केव्हा आहे, या एकादशीचं काय महत्त्व आहे, त्याचबरोबर गीता जयंती केव्हा आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. यावेळी ही शुभ तारीख 22 आणि 23 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास आराधना केल्याने आपल्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतात. नावाप्रमाणेच ही एकादशी मोक्ष मिळवून देणारी एकादशी आहे. तसेच याच तिथीला म्हणजे मोक्षदा एकादशीच्या तिथीला भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यामुळे या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते. गीता जयंती म्हणजेच आपली श्रीमद भगवद्गीता. या दिवशी व्रत तसेच गीतापाठ केल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळतेच. त्याबरोबर आपले जे पित्र आहेत ते तृप्त होतात, त्यांना देखील मोक्ष प्राप्त होतो असे पूर्वीपासून मानले जाते. शास्त्रामध्ये ही जी काही मोक्षदा एकादशी आहे तिची तुलना सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या चिंतामणी या रत्नाशी केलेली आहे. वर्षीच्या एकादशीबद्दल थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे. तो म्हणजे मोक्षदा एकादशी नेमकी 22 डिसेंबरला आहे की 23 डिसेंबरला. तर शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी मोक्षदा स्मार्त एकादशी आहे, तर शनिवारी 23 डिसेंबरला भागवत एकादशी आहे. तर मोक्षदा एकादशीचा मुहूर्त 22 डिसेंबर रोजी सकाळी 8:16 सुरू होईल, तर 23 डिसेंबर रोजी सकाळी 7:11 संपणार आहे. भगवान श्रीकृष्णांनी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी या दिवशी अर्जुनाला गीता सांगितली. भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गीता ही फार प्राचीन असून सृष्टीच्या सुरुवातीला त्यांनी हा उपदेश सूर्यनारायणाला केला होता. अनेकांना असं वाटतं की कुरुसैन्य पाहून अर्जुन भयभीत झाला, त्याला युद्धतत्पर करण्यासाठी गीता सांगितली. हे खरे नाही. अर्जुनाचा स्वतःवर विश्वास होता. भगवान कृष्ण आपला सहाय्यकारी आहे, त्यामुळे आपला पराभव होऊच शकत नाही. आपल्या हातातून समोर उभे असलेले आपले नातलग, गुरु, भाऊ हे मारले जाणार आणि त्यांना मारून युद्ध जिंकणे काय कामाचे, हा तो संभ्रम होता. काके मामे गुरु यासी मैं कैसा संहारू हा प्रश्न होता. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भगवंतांनी गीता सांगितली, तो म्हणजेच मोक्षदा एकादशीचा दिवस. भारतीय तत्त्वज्ञानातील श्रेष्ठ तत्त्वज्ञान म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. आद्य शंकराचार्य यांनी महाभारताला कामधेनूच्या दुधाची उपमा दिली, तर भगवद्गीता हे त्यांचे नवनीत आहे असे संबोधले जाते. म्हणून संपूर्ण विश्वातील मानवजात गीता जयंती मोठ्या उत्साहात गीता जयंती साजरी करते, कारण श्रीमद भगवद्गीता हा हिंदू धर्मीयांचा पवित्र असा ग्रंथ आहे. आता आपण जाणून घेऊया मोक्षदा एकादशीचं व्रत कसं करायचं. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सर्व प्रातःविधी उरकून आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. त्यानंतर ही जी काही मोक्षदा एकादशी आहे ती भगवान श्रीकृष्णाला किंवा भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीचे
जर तुमच्या घरात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटोचे पूजन करायचं आहे. जर घरात मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन देखील पूजन करू शकता. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुपाचे दिवा लावणे खूप लाभदायक किंवा फलदायक ठरत असते. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाला म्हणजेच देवाला खडीसाखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. या दिवशी भगवान विष्णूंना फुले त्याचबरोबर तुळशीचे पाने अर्पण करायचे आहे. त्यानंतर धूप दीप लावून आरती करायची आहे. अशा पद्धतीने पूजा झाली की या दिवशी शक्य झाल्यास तुम्ही दिवसभर उपवास करायचा आहे. तुम्ही संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे किंवा तुम्ही हा उपवास फळांवर करू शकता. साबुदाणा खिचडी देखील या व्रताच्या दिवशी तुम्ही खाऊ शकता. हे व्रत करायचं आणि संध्याकाळी देखील तुम्ही व्रत करायचं आहे. संध्याकाळी उपवास सोडायचा नाही. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करायची आणि ब्राह्मणांना अन्नदान करायचे. कारण हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. हे व्रत तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम करून दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे आणि व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही मंदिरात जाऊन दानधर्म देखील करू शकता. मोक्षदा एकादशीचं व्रत हे एक महत्त्वाचं असं व्रत आहे. कारण असं मानलं जातं की हे जे काही मोक्षदा एकादशीचं व्रत आहे या व्रताच्या प्रभावामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळते. त्याचबरोबर हे मोक्षदा एकादशीचं व्रत केलं तर माणसाची सर्व पापे नष्ट होतात. ही एकादशी अत्यंत पुण्यकारक आणि मोक्षाला प्राप्ती देणारी अशी एकादशी मानली जाते. त्यामुळे या मोक्षदा एकादशीच्या दिवशी शक्य झालं तर नक्कीच व्रत करायचं आहे. त्याचबरोबर 2 मिनिटं वेळ काढून मोक्षदा एकादशीच्या दिवशी विष्णुस्तुती ऐकायची आहे. त्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होतं. तर विष्णुस्तुती शांताकार भुजगशयन पद्मनाभ सुरेश विश्वाधार गगनसदृश मेघवर्ण शुभाडगम लक्ष्मीकांत कमलनयन योगीर्विध्यानग्यम वंदे विष्णू भवभयहर सर्व लोकैकनाथम. ही विष्णुस्तुती नक्कीच 2 मिनिटे वेळ काढून या मोक्षदा एकादशीच्या दिवशी नक्कीच वाचा किंवा ऐका. यामुळे तुम्हाला खूप सारं पुण्य प्राप्त होईल. त्याचबरोबर मोक्षदा एकादशीचं व्रत देखील नक्कीच करा. तुमची सर्व प्रकारची पापे नष्ट होतील. त्याचबरोबर पितरांना देखील मोक्ष मिळेल. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.